जय महाराष्ट्र. ज्या बोगस बांधकाम कामगार संदर्भामध्ये आम्ही मध्ये निवेदन दिलं होतं आणि त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनानं त्या बोगस बांधकाम कामगारांच्या चौकशीसाठी समिती नेमून धडक कारवाई चालू केलेली आहे. आणि खरंच अभिनंदन महाराष्ट्र शासनाचं आणि कामगार आयुक्त कार्यालयाचं. त्याच दृष्टिकोनातून त्यांना मदत म्हणूनच आणखी एक गोष्ट आमच्या नजरेस आली, ते म्हणजे जे इंजिनियर आणि ठेकेदार आहेत ते सुद्धा बोगस बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी मदत करतायत. 400, 500, 200 रुपये घेऊन सही शिक्का देतात आणि त्यामुळे कुठंतरी ती नोंदणी बोगस वाढते. तर आम्ही या ठिकाणी निवेदन दिले, या बोगस जे इंजिनियर जे आहेत तर या इंजिनियरांनी या कामगारांनाच मदत करायचीच असेल तर 20च्या वर जर कामगार असतील त्यांच्याकडं तर त्यांना ESI आणि PF हे दिलं पाहिजे. ESI म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी आणि PF आहे त्यांच्या भविष्याच्यासाठी फंड म्हणून, प्रोव्हिडंट फंड म्हणून असतो तो दिला पाहिजे. तर या ठिकाणी मला नजर आले की 400 आणि 1000 सही शिक्के या ठिकाणी इंजिनियरांनी दिलेत. जर यांच्याकडे एवढे कामगार असतील तर शासनाच्या नियमाप्रमाणे यांनी ESI आणि PF दिला पाहिजे म्हणून आम्ही निवेदन दिले. अशा इंजिनिअरिंग चौकशी व्हावी आणि 20च्या वर असतील त्यांच्याकडे ESI आणि PF लागू व्हावा. त्याचबरोबर आम्ही माहिती अधिकार सुद्धा दिला आहे, ज्यांनी इंजिनिअरिंगसाठी आणि वैद्यकीय याच्यासाठी बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करून विद्यार्थ्यांसाठी लाभ घेतलाय यांची सुद्धा चौकशी व्हावी.